नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघतायत तो व्हिडिओ आज मी तुमच्या समोर घेऊन येतोय। आज म्हणजे दर महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला, पण ॲक्च्युली हा व्हिडिओ कालच अपलोड व्हायला हवा होता परंतु काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी मला रात्री जरा वेळ लागलाय, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ अपलोड करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काय काय आजचे डाउट्स आहेत, काय विद्यार्थ्यांचे शंका आहेत, वन बाय वन बघूया। सगळ्यात महत्त्वाची शंका बऱ्याच लोकांनी मला विचारलं यावेळेस, त्याचं जो काही डाऊट आहे तो आहे सर, ते SBI व्यतिरिक्त सर्व गव्हर्नमेंट बँक्स प्रायव्हेट होणार का? हा काही लोकांच्या मनामध्ये काही दिवसांपासून कंटिन्युअसली न्यूज मध्ये असलेला प्रश्न, भरपूर लोकांच्या डोक्यांमध्ये हाच प्रश्न चालू आहे की आता प्रायव्हेटायझेशन होणार का, काय होणार, याचं उत्तर मी देणार। लाईव्ह लेक्चर्स मध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला मला। सेकंड प्रश्न असा आहे, आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांची तयारी एकाच वेळेस कशी करावी, ऍक्च्युली कधी करावी झालंय ते कशी करावी, किंवा कशा प्रकारे एकाच वेळेस सगळ्या परीक्षेचं प्रिपरेशन होईल, असं काही स्ट्रॅटेजी असेल का, तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे। यानंतर पझल्स कमीत कमी वेळेत कसे सॉल्व्ह करावे, हाही मला काही दोघा जणांनी डाऊट पाठवला की सर पझल्स कमी वेळेत बसत नाहीये एक्झाम मध्ये। ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर काही अनालिसिस करताना त्यांना जाणवलं असेल की टाइम जो कंझ्युम होतो तो सर्वात जास्त पझल्स, सिटिंग अरेंजमेंट या टाइपच्या टॉपिकला रिझनिंग मध्ये जास्त टाइम लागतो। आणि एक महत्वाची, सर ऑनलाईन टेस्ट देताना सिली मिस्टेक्स कशा अवॉइड कराव्या, कारण की हा फॅक्टर खूप जास्त महत्वाचा ठरतो ज्यावेळेस आपला कट ऑफ 0.25, 1, 2 या मार्कांनी राहतो। तर या गोष्टी आपल्याकडून ज्या काही होतात त्या कशा अवॉइड कराव्यात ते देखील मी या सेशन मध्ये सांगणार आहे। चला विदाउट वेस्टिंग टाइम बघूयात आजचे हे 4 महत्वाचे प्रश्न। आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला विथ फिगर्स, फॅक्ट्स आणि रियालिटी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देण्याचा पूर्णपणे आणि सॅटिस्फाईड आन्सर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। लेट्स स्टार्ट। ओके, पण सुरू करण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो, आपण स्पेशल AFO प्री बॅच आपण स्टार्ट केलेली आहे 2999। त्यासाठी करिअर बाबा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला नक्की विसरू नका। यानंतर ऑल इन वन बँकिंग कोर्स, ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण बँकिंग कोर्सची तयारी करायची आहे त्याची फीस आहे 5499 रुपये, ऍक्च्युअल फीस आहे 10,000। तर ही संधी हातामधून जाऊ देऊ नका मित्रांनो। आणि अतिशय महत्त्वाची अनाउन्समेंट, 21 जुलै 2022 पासून आपण ऑफलाईन बॅच सुरू करणार आहोत आणि ऑफलाईन बॅचचा ही संध्याकाळचा टाइम असणार 4 ते 7। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर ऑफलाईन बॅचचा फायदा घेता येत असेल तर नक्कीच घ्या। यासाठी सर्व एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, तुमचं यूट्यूबवर त्यांच्याशी प्रॉपरली कम्युनिकेशन होत असतंच। चला, तर या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या। पहिला सगळ्यात महत्त्वाचा डाऊट की सर SBI व्यतिरिक्त सर्व गव्हर्नमेंट बँक प्रायव्हेट होणार का, किंवा त्यांचं प्रायव्हेटायझेशन होणार का? ओके, बघूया काय काय आहे। सगळ्यात पहिले समजून घ्या मित्रांनो की गव्हर्नमेंट बँक प्रायव्हेट होणं ही काही एका दिवसाची, एका तासाची किंवा 2-4 दिवसांची प्रोसेस नाहीये, याला खूप जास्त वेळ लागतो। क्लिअर, पहिली गोष्ट ती। सेकंड महत्वाची गोष्ट, ऍक्च्युली जी काही न्यूज सध्या तुमच्यापर्यंत पोहोचली आहे, जी न्यूज व्हायरल होत आहे, त्याच्यामध्ये रिकमेंडेशन म्हणजे या गोष्टीला किंवा नॅशनलाइज बँकेला प्रायव्हेटाइज करण्यासाठी रिकमेंडेशन केलं आहे पूनम गुप्ता आणि अरविंद पनागरिया। ओके, या 2 व्यक्तींनी हे रिकमेंड केलेलं आहे। आता रिकमेंड करणं वेगळं आणि ऍक्च्युली होणं वेगळं, दोघांमध्ये फरक आहे। इज दॅट क्लिअर? आता रिकमेंड करणं म्हणजे नेमकं काय, त्यांनी फक्त सांगितलंय, बरोबर आहे, फायनान्स डिपार्टमेंटला फक्त एक ऍडवाइस केलं किंवा रिकमेंड केलं की आम्हाला असं वाटतं की नॅशनलाइज बँक ज्या आहेत त्याचं लवकरात लवकर प्रायव्हेटायझेशन करा किंवा उरलेल्या सर्व बँकांचं प्रायव्हेटायझेशन करा। अगोदर 27 होते, 27चे 19, नंतर आता 12, म्हणजे आता हे जे काही आहे प्रायव्हेटायझेशन किंवा मर्जरमुळे संख्या कमी होणार आहे। चलो कोई बात नाहीये, लेकिन सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या लोकांनी रिकमेंड केलं त्या व्यक्ती काही साध्या पर्सनॅलिटी नव्हत्यात, त्या वेल नोन पर्सनॅलिटीज होत्यात,
म्हणून ही न्यूज जी आहे ही जरा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झालेली आहे. आता बघून घेऊया. पूनम गुप्ता या आहेत NCAER यांच्या डिरेक्टर जनरल, ओके, आणि नीती आयोगाचे VC व्हाईस चेअरमन कोण होते? फॉर्मर व्हाईस चेअरमन अरविंद, ओके. आता या ज्या काही आहे या मोठ्या पर्सनॅलिटीजने हे रिकमेंड केलं म्हणजे ही न्यूज थोडंसं व्हायरल होणार साहजिक आहे. पण थोडंसं तळागाळामध्ये जाऊया, थोडंसं डिटेल समजून घेऊया काय काय होऊ शकतं. बघा मित्रांनो, आता इकॉनॉमिक्स टाइम्स मध्ये आलेला हा लेख आहे, तुम्ही बघितला असेल किंवा वाचले असेल. त्यांनी काय हे सजेस्ट केलंय त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. Meanwhile, a national counseling applied economics research reported on privatization of PSBs argued in the favor of privatization of all PSBs bearing SBI. It underscored that PSBs have mostly lagged behind private banks in all major decades. Okay. आता त्यांचं म्हणणं काय आहे की प्रायव्हेट बँकेपेक्षा नॅशनलाइज बँकने मागच्या बऱ्याच डिकेडमध्ये काय झालं, पाहिजे तशी ग्रोथ अचीव केलेली नाहीये. प्रायव्हेट बँकेची जी ग्रोथ आहे ती चांगली आहे. कशापेक्षा? नॅशनलाइज बँकांपेक्षा. त्यासाठी यांनी रिकमेंड केलंय की नॅशनलाइज बँकेचं प्रायव्हेटायझेशन करावं, एक्सक्लुडिंग SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. पण आता मूळ मुद्दा असा उठतो की सर खरंच हे नॅशनलाइज बँकेचं प्रायव्हेटायझेशन करणार का? इतकी सोपी प्रोसेस नाहीये. ठीक आहे, कारण की बँक 1-2 नाहीयेत, 12 बँक्स आहेत. या 12 बँकांमध्ये, या 12 नॅशनल बँकांमध्ये 8 या लार्ज स्केलच्या आहेत आणि 4 आहेत स्मॉल स्केल बँक्स. आता पुन्हा या 12 नॅशनल बँकेचं प्रायव्हेटायझेशन करण्याचा काही पॉलिटिकल इम्पॅक्ट पण येणार. पॉलिटिकल इम्पॅक्ट थोडा जास्त असणार आहे. आता येणाऱ्या इलेक्शनच्या आधी तरी प्रायव्हेटायझेशन होईल हे खूपच कमी चान्सेस आहे, नाहीच्या बरोबर चान्सेस आहे. अजून याच न्यूज सोबत काल एक रिसेंट न्यूज मला कळाली. मी हीच न्यूज बद्दल डिटेल माहिती कलेक्ट करत असताना अजून एका गोष्टीपर्यंत पोहोचलो मित्रांनो. जस्ट अ मिनिट. ओके 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 हा, काल एका गोष्टीपर्यंत पोहोचलोय, त्याची लिंक मी इथे पण शेअर केलेली आहे की तुम्ही बघितलं असेल आधी बँक मर्ज करत 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 नॅशनलाइज बँकेची संख्या आता कमी होत गेलेली आहे. या व्यतिरिक्त सध्या एक जी सेकंड न्यूज माझ्या म्हणजे काय म्हणते डोक्यामध्ये कालपासून जी चालू आहे ती एकदा बघून घेऊ काय आहे. आय गेस हे थोडंसं ओके नेटवर असलेच पाहिजे. बघूया आपण काय आहे न्यूज ती. लक्ष द्या मित्रांनो. गव्हर्नमेंट प्लॅन्स टू स्टार्ट नेक्स्ट राऊंड ऑफ पब्लिक सेक्टर बँक्स मर्जर्स. आता जी रियालिटी आहे, जे काही रिअल फॅक्ट्स आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवतोय. आणि ही जी रिसेंटली आलेली गोष्ट आहे बघू शकता तुम्ही, यामध्ये अपडेट केव्हा केलेला आहे 14 जुलै 2022 सकाळी 9:30 वाजता. आणि हे दिलेलं आहे कोणत्या, तुम्हाला माहिती असेल सर्वांना, इकॉनॉमिक्स टाइम्स फेमस आहे. आता मित्रांनो, गव्हर्नमेंट काय प्लॅन करणार आहे, नेक्स्ट राऊंड जे आहे पब्लिक बँक सेक्टरचं मर्जर करण्याचं त्याचा प्लॅन करताय. हा फक्त प्लॅन आहे, समजून घ्या. तुम्ही न्यूज व्यवस्थित ऐका, कारण की ही पण न्यूज व्हायरल होणार मला माहिती आहे. स्टुडंट्स पॅनिक होणार, स्टुडंट्स अभ्यासापासून डायव्हर्ट होणार, कुठे ना कुठे निगेटिव्हिटी तयार होणार. आधीच तुमचं सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय. प्लीज थोडीशी न्यूज डिटेल वाचत चला, शब्दांकडे लक्ष देत चला. गव्हर्नमेंट प्लॅन्स टू स्टार्ट नेक्स्ट राऊंड ऑफ पब्लिक सेक्टर बँक मर्जर्स. प्लॅन फक्त स्टार्ट झालेला आहे, मर्जिंग लगेचच झालेली नाहीये, लगेचच होणार नाहीये. आता बघा यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. आता ही जी काही प्लॅन आहे याच्या फर्स्ट प्लॅन होता, सेकंड प्लॅन नुसार काय करण्यात आलं मित्रांनो, सध्याला गव्हर्नमेंटचं जे एम आहे 4 ते 5 फक्त मेजर सेक्टर नॅशनल बँक ठेवण्यात येतील आणि ते देखील कोणत्या लेवलच्या असल्या पाहिजे, स्टेट बँक ऑफ इंडिया. The aim is to have 4 to 5 large banks as large and strong as country's biggest lender SBI. हे सर्वांनी समजून घ्या. त्यामुळे ही न्यूज व्हायरल होण्याच्याच आधी काही गोष्टी क्लिअर करतो
हा जस्ट अ प्लॅन आहे. ओके, एक्झिक्युशनला अजून किती दिवस लागेल, केव्हा एक्झिक्यूट होईल, सहजासहजी तर इतक्या लवकर होणार नाही. काही प्रोसेस असतात आणि काही रूल्स असतात, काही स्टेप्स असतात, त्या फॉलो केल्याशिवाय तर रातोरात एका रात्रीमध्ये होणे शक्य नाहीये मित्रांनो. तर ही न्यूज जरी तुमच्यापर्यंत पोहोचली कधी इन भविष्यामध्ये की बाबा आता 4 बँकच उरणार, 5च नॅशनलाइज बँक उरणार, मर्जर स्टार्ट होणार आहे, काय झालंय, फक्त हे प्लॅन आहे. हा प्लॅन फक्त स्टार्ट करण्यात आलेला आहे. तर प्लीज एक हंबल रिक्वेस्ट असेल, अशा न्यूज पासून थोडंसं बारकाईनं तुम्ही मायक्रो लेवलला रीड करायचं आहे. उगाचच रीड करून पॅनिक होऊ नका, वरवरच्या गोष्टी ऐकून पॅनिक होऊ नका. अभ्यासामध्ये डायव्हर्ट व्हायचं नाहीये. पुढचे कमीत कमी 24-25 पर्यंत तरी, असं एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार 24-25 पर्यंत तरी सध्याला या गोष्टीला इमिडिएटली हात लागणार नाही, असं तरी पॉझिटिव्ह वाइब्स ऐकायला आणि वाचायला मिळतायत मित्रांनो. चला आपण पुढे चालूया. ओके, हा, तर ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. आता मूळ मुद्द्याला हात घालूया. पुन्हा एकदा आपण मूळ मुद्द्यावर येऊया मित्रांनो. आता पहिला डाऊट सर्वांचा क्लिअर झाला असेल, सर्वजण सॅटिस्फाईड असतील अशी अपेक्षा ठेवतोय. आता दुसऱ्या डाऊट कडे आपण चालतोय. सेकंड जो डाऊट होता, सर पझल्स कमीत कमी वेळेत किंवा त्याच्या आधीचा डाऊट, आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांची तयारी एकाच वेळेस कशी करावी. चला बघूया. आता सर्व परीक्षांची तयारी आम्हाला एकाच वेळेस करायची राहील किंवा आता येणाऱ्या एक्झाम्स बॅक टू बॅक आहे, हा प्रश्न मला व्यवस्थित वाटलाय. कारण काय, आरआरबी पीओ आहे, आरआरबी क्लर्क आहे, आयबीपीएस क्लर्क आहे, आयबीपीएस पीओ येणार, एसबीआय क्लर्क येणार, यानंतर एएफओ येणार. बॅक टू बॅक एक्झाम्स आता सुरू होतील. आता हा आहे एक्झामची सिरीज सुरू होण्याचा वेळ. आता इथे प्रश्न असा पडतो की सर नेमकं टार्गेट कोणत्या एक्झामला करावं. आम्ही असं काय करू शकतो का की पर्टिक्युलर एक्झामला टार्गेट केलं, ती जर नाही निघाली तर बाकीच्याही नको निघायला, आमचं नुकसान व्हायला नको. तर असं काय करता येईल का, एक तीर में दो शिकार आपण जी म्हण ऐकलेली आहे, आम्ही एकाच वेळेस मल्टिपल एक्झामची तयारी करावी. हो, करू शकतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एकदा समजून घ्या मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात लक्षात असू द्या, एक्झामची फक्त डिफिकल्टी व्हॅरी होणार आहे. तुम्ही पहिले ती गोष्ट घ्या डोक्यामध्ये, ध्यानात समजून घ्या. एक्झामची डिफिकल्टी व्हॅरी होणार आणि या डिफिकल्टीनुसार तुमचा कट ऑफ व्हॅरी होणार आहे. बाकी तुम्ही जास्तीत जास्त जर गोष्ट ऑब्झर्व केली, एक्झामचा सिलेबस सेम आहे. तर तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न येताच कामा नये की सर आम्ही एक्झामला कोणत्या टार्गेट करावं. सर्वच एक्झाम्स प्रॉपरली होतात, एक्झामचा सिलेबस सेमच आहे मित्रांनो. एक्झाम पॅटर्न थोडा बहुत डिफरंट असेल. जसं आरआरबी प्रीला फक्त मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग आहे, क्लर्कला तिन्ही विषय आहेत, बाकीच्या एक्झाम्सला सगळे तिन्ही विषय आहेत, मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश. परंतु आरआरबीला मेन्सला इंग्लिश आणि हिंदी दोन्हीपैकी एक ऑप्शनल आहे, म्हणजे तिथं लँग्वेज आलाच आहे, बरोबर आहे. मग आता जर इकडे विचार केला, फक्त डिफरन्स आम्हाला येतोय प्री मध्ये, तोही इंग्लिश या सब्जेक्टचा, राईट. पण आम्ही जर फक्त आरआरबीच्याच मॉक टेस्ट देत बसलो किंवा आरआरबीचीच तयारी केलं तर बाकीच्या एक्झाम्स मध्ये येणारा इंग्लिश हा टॉपिक थोडासा दुर्लक्षित होईल, राईट गाईज. परंतु माझी एक सजेशन राहील, ज्या वेळेस तुम्ही मॉक टेस्ट देणार मित्रांनो, त्यावेळेस ट्राय करा की समजा तुम्ही आरआरबीच्या मॉक टेस्ट देत असेल, आरआरबी क्लर्क, तर याच्या जागी तुम्ही आयबीपीएस क्लर्कची तयारी करा किंवा आयबीपीएस क्लर्कच्या मॅक्झिमम मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. सध्या तर तुम्ही दोन्हीही देऊ शकतात, पण मॅक्झिमम ट्राय करा आयबीपीएस क्लर्क, ज्यामध्ये तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग दोन्हीही सब्जेक्ट्स होत आहेत, प्लस इंग्लिशची ही तयारी होईल. आरआरबीची तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर ठीक आहे, आरआरबीचं तुम्ही जेवढं डेडिकेटेडली देणार असाल तेवढं 100% पेक्षा आयबीपीएस क्लर्क कडेही फोकस करा. हे तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल ठरेल. क्लिअर गाईज. तुम्ही इंग्लिशच्या कंटिन्युअसली टच मध्ये राहिल्यामुळे कॉन्फिडन्स पण तुमचा बूस्टअप होत जाईल. पण तुम्ही जर सडनली इंग्लिश पासून दूर गेलात तर मित्रांनो ऐन टायमावर गोंधळ होणार, घाबरणार, प्रेशर येणार.
या गोष्टी व्हायच्या नसतील तर मी सांगितलेल्या गोष्टीकडे फोकस करा. IBPS क्लर्कच्या टेस्ट देत चला. क्लिअर? हा, मी हे म्हणत नाही RRB क्लर्कच्या देऊ नका किंवा RRB POच्या देऊ नका, द्या टेस्ट द्या, पण रेशो देत असताना कमीत कमी 1:1 या रेशो मध्ये दोन्ही टेस्ट द्या. IBPS क्लर्क मध्ये तुम्हाला RRBचाही पॅटर्न बऱ्यापैकी कव्हर होणार आहे, पण RRB क्लर्कची एक्झाम देत असताना, RRB POची मॉक टेस्ट देत असताना मित्रांनो तुमच्याकडे इंग्लिश हा सब्जेक्ट कव्हर होणार नाहीये, जो आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. क्लिअर? ही झाली फर्स्ट. मी मॉक टेस्ट बद्दल सांगितलं. येणाऱ्या आगामी परीक्षेची तयारी करत असताना इंग्लिश असतील अशा टेस्ट देण्याचा जास्त प्रयत्न करा. सेकंड महत्वाची गोष्ट, इथे फक्त डिफिकल्टी व्हॅरी होणार आहे. आता डिफिकल्टी व्हॅरी होणार म्हणजे स्ट्रॅटर्जी देखील चेंज होणार आहे. यस ऑर नो? आता IBPS क्लर्क मध्ये तुम्हाला स्पीड आणि अॅक्युरेसी दोघांचे बॅलन्स ठेवून चालावं लागणार आहे. हेच PO मध्ये तुम्हाला तर अॅक्युरेसी ठेवायची प्लस क्वेश्चन सिलेक्शन ही मॅटर करणार आहे. इथे स्ट्रॅटर्जी व्हॅरी होत आहे, तर दोन्हीही स्ट्रॅटर्जी एक्झामच्या डिफिकल्टीनुसार तुमच्या इतक्या चांगल्या डेव्हलप करा की क्लर्क आणि PO दोन्हीही एक्झाम देत असताना आरामशीर तुमचा कट ऑफच्या वर मार्क येतील. क्लिअर गाईज? त्यामुळे मी असिस्टंटचाच अभ्यास करतो, असिस्टंटचाच करतो. तिथं डेव्हलप होणाऱ्या स्ट्रॅटर्जीज, इथे डेव्हलप होणाऱ्या स्ट्रॅटर्जीज या असिस्टंटच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू असेल. पण IBPS PO, SBI PO किंवा RRB PO यांची जर तुम्ही तयारी करत असणार, त्या केसमध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. असिस्टंट मध्ये मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे विथ अॅक्युरेसी ही तुमची स्ट्रॅटर्जी असते. IBPS PO मध्ये प्रॉपरली सेफ साइड कट ऑफच्या 1 मार्क्स यावे, प्लस क्वेश्चन सिलेक्शन प्रॉपर असावं, अॅक्युरेसी मेंटेन असावी, अशी तुमची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. जे मी बोलतोय ते तुमच्या मनालाही पटत असेल. मग इथे विचार करायचा आहे, दोन्ही ठिकाणी तुमची जी काही स्ट्रॅटर्जी डेव्हलप होणार आहे ती तुमच्या सायकोलॉजीवर, तुमच्या पेपर सॉल्व्ह करण्याच्या पॅटर्नवर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्ट करणार आहे. क्लिअर गाईज? तर माझी एक इच्छा असेल किंवा माझे एक सजेशन असेल, ज्या वेळेस एकाच वेळेस सर्व बँकेची किंवा सर्व एक्झामची तयारी करायची असेल, सिलेबस वाईज व्यवस्थित आहे. फक्त इथं व्हॅरी होते डिफिकल्टी व्हॅरी झाल्यामुळे तुम्हाला स्ट्रॅटर्जी या व्हॅरी होणार आहेत. इज दॅट क्लिअर? थर्ड आणि खूप महत्वाची गोष्ट, मेन्स बद्दल जर विचार केला, जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस आणि कॉम्प्युटर अवेअरनेस हे सर्व सब्जेक्ट थेरॉटिकल आहेत. यामुळे जास्तीत जास्त थेरी याच्यातली प्रॉपर करण्याचा कव्हर करा. तुम्ही क्लर्क घ्या किंवा ऑफिसर्स लेवलच्या एक्झाम्स द्या, हे तिन्ही सब्जेक्ट मेन्सला असणारच आहे. तयारी करत असताना तुमची रीडिंग ही ऑफिसर स्केल लेवलची असू द्या, जेणेकरून तुम्हाला क्लरिकलच्या एक्झाम्स मध्ये याचा फायदा होईल. इथे फॉर्म्युला नाहीयेत, इथे डिफिकल्टी म्हटल्यापेक्षा इथे तुमची रीडिंग जास्त मॅटर करणार आहे. मायक्रो लेवलची रीडिंग असली तर अति चांगलं, कारण की ऑफिसर PO लेवलची रीडिंग असली तर क्लर्कच्या एक्झाम्स तुम्ही आरामशीर काढतात. इथे तुम्ही डिफिकल्टी व्हॅरी करू शकणार नाही. इथे काय असणार आहे, तुमची मायक्रो रीडिंग किती आहे, अंडरस्टँडिंग किती आहे, किती कन्सेप्ट लक्षात आहेत, या गोष्टी इथे मॅटर करणार आहेत. तर या 3 थेरॉटिकल सब्जेक्ट साठी तरी एक माझं सजेशन राहील की ऑफिसर्स लेवलचे तुम्ही तयारी करावी. समजलं सगळ्यांना? अपेक्षा करतो सर्वांना या गोष्टी लक्षात येत असतील. तर प्लीज डोक्यामधून फक्त हा एक प्रश्न थोडासा काढून टाका की प्रत्येक एक्झामची तयारी वेगवेगळी असते. नाही, तयारी सेमच आहे, स्ट्रॅटर्जी थोडीशी व्हेरी होणार आहे आणि ती स्ट्रॅटर्जी डेव्हलप करा मित्रांनो. असे भरपूर विद्यार्थी तुम्हाला भेटतील की ऍट ए टाइम त्यांनी क्लर्कही काढलाय, POही काढलेला आहे किंवा ऑफिसर लेवलचे एक्झाम्स काढलेले आहेत. तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा, मी जे काही सांगितलं ते व्हॅलिड आहे का नाही तेही तुम्हाला सांगतील. यस, मी जे सांगितलं ते परफेक्टली व्यवस्थित एक्सपिरियन्स नुसार मॅच होत आहे. इज दॅट क्लिअर गाईज? व्यवस्थित विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी प्रॉपरली करायच्या आहेत. नेक्स्ट, सर पझल्स कमीत कमी वेळेत कसे सॉल्व्ह करावे? आता पहा, हा प्रश्न मला दोघा तिघांनी पाठवलेला. पझल्स कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर मी याचं तुम्हाला एकदम थोडंसं 2-3 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. पझल फास्ट जर सॉल्व्ह करायचं असेल ना, तुम्ही कोणती मेथड यूज करताय ते मॅटर करतं. पझल सॉल्व्ह करताना 2 प्रकारच्या मेथड आहेत. फर्स्ट आहे क्रॉस अँड टिक मेथड अँड सेकंड मेथड इज बेस मेथड.
तर मी सजेस्ट करेल की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी बेस मेथड प्रिफर करावं. याच्याने उत्तर जरा फास्ट येईल, कमी वेळामध्ये कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, आता पझल्स आपल्याला अवघड जाण्याचं रिझन असं आहे, याचं फक्त मेन रिझन भरपूर लोकांना पझल्स जास्त वेळ लागतो, त्याचं नाव आहे पॉसिबिलिटीज. यस गाईज, मी बरोबर बोलतोय? मल्टिपल पॉसिबिलिटीज आपल्या येतात. क्लिअर? एक पॉसिबिलिटी, दोन पॉसिबिलिटीज, तीन पॉसिबिलिटीज, चार पॉसिबिलिटी कधी कधी. लक्षात असू द्या, तुम्ही काय करतात, एखादा पझल्स रीड केला, मी मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना सांगतोय, कारण की तुम्ही ज्यावेळेस मला प्रश्न विचारतात ना, याची उत्तरं तुमच्याकडेच असतात मित्रांनो. आता मी याचं उत्तर कसं काढलंय, आता याच्यावर मी कशी स्ट्रॅटेजी काढली किंवा मी काय आन्सर देतोय एकदा समजून घ्या. परंतु त्यासाठी मी काय केलंय, एक जुने विद्यार्थी होते त्यांना एक्झाम द्यायला लावली आणि काही नवीन विद्यार्थ्यांना मॉक पझल्स द्यायला लावल्या. दोन्ही ऑब्झर्व केलं मी. जुने विद्यार्थी ज्यावेळेस करत होते, स्मार्ट विद्यार्थी जे होते, पझल्स रीड केल्यानंतर पहिल्या काही स्टेटमेंट्स मध्ये 2, 3, 4 पॉसिबिलिटी येत असतील तर त्यांनी काय केलंय, अजून पझल्स खाली रीड केला आणि बघितलं वरच्या पॉसिबिलिटी पटकन लवकर कोणत्या कॅन्सल होतात. अशा मॅक्सिमम 2 किंवा 3, त्याच्यावर तर बिलकुल नसतात. मॅक्सिमम 90% केसेसमध्ये 2च पॉसिबिलिटी उरतात ज्या शेवटपर्यंत टिकतील, लास्ट स्टेटमेंट पर्यंत टिकतील आणि एक कॅन्सल होणार. राईट? अशा पण 4 पॉसिबिलिटी ज्यावेळेस येतात ना, 2च्या स्टेटमेंट नंतर त्यातल्या 2 आरामशीर कॅन्सल होतात. त्यामुळे तुमची जी एक सवय आहे पझल्स रीड केल्या केल्या लगेचच मल्टिपल पॉसिबिलिटी ड्रॉ करणे, हे चुकीचं आहे. कारण मल्टिपल पॉसिबिलिटीज ड्रॉ केल्यामुळे कुठेतरी आपल्यावर मानसिक तणाव येतो, एक प्रेशर येतं की माझा वेळ जाणार आहे आणि हाच मेंटल प्रेशर तुम्हाला खरा वेळ लागतो. ऍक्च्युली वेळ लागत नाही, तुम्ही पॉसिबिलिटी लगेचच कट करायला हवी होती. लिहिण्याची गरज पडत नाही, खाली रीड केल्यानंतर कट होत आहे आणि तुम्हाला हा एक्सपिरियन्स येणार. मॅक्सिमम क्वेश्चन्स मध्ये येणार मित्रांनो. पॉसिबिलिटीज हँडल करायला शिका, तुमचा पझल्स मध्ये लागणारा वेळ कमी लागेल. आता या व्यतिरिक्त अजून एक आहे, आता बऱ्याच वेळेस एक्झाम्स मध्ये असे काही प्रश्न विचारले जातात की ज्यावर बेस आम्हाला काय घ्यावा कळत नाही. याच्यामध्ये बेस घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला डेट्स, मंथ्स, फ्लोर्स, यानंतर 773 असे काही असतात ज्याला बेस घ्यावं लागतं. आता 773 म्हणजे काय विद्यार्थ्यांना माहित नसेल, क्लिअर करतो तुम्ही. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे, मी स्वतः सॉल्व्ह करून कमी वेळेमध्ये आणलेला एक्सपिरियन्स सांगतो. 773 मध्ये जो काही 3 असतो त्याला बेस घेण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल 7 माणसं आहेत, 7 वेगवेगळ्या गाड्यांमध्ये 3 वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जातात. आता माणसांना बेस घ्यावं, गाड्यांना घ्यावं का डेस्टिनेशनला, तर त्या केसमध्ये डेस्टिनेशनला बेस घ्यायचा आहे. 3 माणसं, समजा 3 गाड्या आहेत, 7 लोक 7 वेगवेगळ्या दिवशी जातात. नॉट मोर दॅन 2, नॉट लेस दॅन 3 ही लँग्वेज तुम्हाला माहिती आहे. बट गाईज या केसमध्ये तुम्हाला सर आम्ही डेजला बेस घ्यावं नाही, त्या केसमध्ये पण 3 लाच बेस घ्या. बेस जेवढा छोटा असेल तेवढे येण्याचे आन्सर फास्ट येणार आहे. क्लिअर? काही काही ठिकाणी मल्टिपल बेसेस येऊ शकतात, फ्लोर्स असतील, डेज असतील, मंथ्स असतील, कॉम्बिनेशन येईल. मग या केसमध्ये आम्ही फ्लोर घ्यावं का मंथ्स घ्यावं, इथे स्मार्ट वर्क करावं. अशा केसमध्ये पहिल्यांदा फ्लोर किंवा पहिल्यांदा मंथ्स किंवा डेज घेऊ नका. मल्टिपल बेसेस जर ज्यावेळेस येत असतील, स्टेटमेंट रीड करा. ज्या स्टेटमेंट बद्दल जास्तीत जास्त, ज्या बेस बद्दल जास्तीत जास्त पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलेले असतील त्याला बेस घ्यावं आणि ज्या स्टेटमेंट बद्दल जास्तीत जास्त निगेटिव्ह स्टेटमेंट दिलं असेल त्याला बेस घेऊ नये. कळला? कारण निगेटिव्ह स्टेटमेंट आल्या तर पॉसिबिलिटीज अजून वाढतील रे मित्रा, आणि पॉसिबिलिटीज जर आल्या तर आपल्याला लागणारा वेळ वाढेल आणि कुठेतरी तुमचा पुन्हा हा प्रश्न तयार होतो, पझल्स कमी वेळेत कसे सॉल्व्ह करावे, करता येतो. आपला एक तर बेस चुकतो, दुसरी गोष्ट आपल्या पॉसिबिलिटीज चुकतात, किंवा तिसरी गोष्ट प्रॉपरली बेस काय घ्यावं हेच कळत नाही. तर या गोष्टी थोड्याशा प्रॅक्टिसने जास्तीत जास्त टॅकल होतील. जर तुम्हाला अजून काही असे डाऊट्स आले तर तुम्ही रिझनिंगच्या फॅकल्टीला, अक्षय सरांना तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात. त्यांना व्हॉट्सअप करा, त्यांना कॉल करा, त्यांच्याकडून गायडन्स घ्या. या प्रकारच्या गोष्टी थोड्याशा हव्या तर सर जर अवेलेबल नसले तर तुम्ही मलाही विचारलं तरी चालेल, मीही तुम्हाला याच्याबद्दल प्रॉपरली गाईड करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. अपेक्षा ठेवतो सर्वजण या क्वेश्चनशी सॅटिस्फाईड असतील.
पुन्हा एकदा बघा कुठेतरी आपलं चुकतंय का. निगेटिव्ह स्टेटमेंट असलेले पझल्स विद्यार्थी वेळ लावतात, त्यासाठी प्रॉपरली पॉझिटिव्ह स्टेटमेंटकडे फोकस करा. पॉसिबिलिटीज पुढे कट होणार आहे, आधीच पॉसिबिलिटी कट करायचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, ऑनलाईन टेस्ट देताना सिली मिस्टेक्स कशा टाळाव्यात? होतं या, हे फक्त तुमच्यासोबत नाही, आमच्यासोबत देखील होतं. आता पुन्हा मी याच्यावर सांगतोय मित्रांनो, तुमच्या जे काही प्रश्न तुम्हाला येतात त्याच्या आधी मी स्वतः त्याच्यावर इम्प्लिमेंट करून बघतो की यस, हे आमच्यासोबत होतंय, विद्यार्थ्यांसोबत होणार, मग मी पुन्हा याच्यावर ओव्हरकम कसं करणार हे करणार. जसा हा प्रश्न आला होता, मी काही क्विझेस दिल्या आणि खोटं नाही मित्रांनो, 10 ते 12 क्विझेस माझ्या झाल्यात आणि 2 माझ्या फुल मॉक टेस्ट झाल्यात. आणि मी दोन्ही ठिकाणी कन्सिडर केलं की सिली मिस्टेक्स काय काय होतात. सगळ्यात महत्वाचं, चुकीचं ऑप्शन क्लिक केल्या जातं न कळत. सेकंड, काहीतरी कॅल्क्युलेशन मध्ये मायनर कॅल्क्युलेशन मिस्टेक्स होतात. थर्ड, काहीतरी आपण चुकीचं रीड करतो. या 3 मेजर सिली मिस्टेक्स होतात. आणि सिटिंग पझल्स या ठिकाणी रीड करताना खूप जास्त गडबड होते, तिथे सिली मिस्टेक्स करतात. मोठ्या मोठ्या प्रश्नांमध्ये, डेटा इंटरप्रिटेशन सारख्या प्रश्नांमध्ये, किंवा मोठा प्रश्न आला एखादा कमर्शियल मॅथचा, त्या केसमध्ये इथे आम्ही सिली मिस्टेक जास्त करतो मित्रांनो. ओके, आणि या मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी प्रत्येकाची एक सायकल असते, प्रत्येकाची टेंडन्सी असते. मी ज्या वेळेस 10 ते 12 क्विझेस दिल्या त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, माझ्या कंटिन्युअसली काही ना काही सिली मिस्टेक्स होत होत्या आणि त्या सेम होत्या. मित्रांनो, महत्वाची गोष्ट तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करून बघा. मी जे बोलतो ते 100% सायंटिफिकली प्रूव्हन आणि सायंटिफिकली खरी गोष्ट आहे की सेम मिस्टेक्स आपल्याकडून होतात. नवीन मिस्टेक खूप रेअरली होत आहे. करून बघा, तुम्ही अनालाइज करून पहा. जे मी केलंय, ज्या वेळेस तुम्ही सिली मिस्टेक्स करतात ना, त्या सेम असतात. एक तर पुन्हा काहीतरी चुकीचं ऑप्शन क्लिक होणार, पुन्हा काहीतरी चुकीचं वाचल्या जाणार, लाईनच स्किप होणार. याच मिस्टेक्स पुढच्या टेस्टमध्ये होते, हीच मिस्टेक्स अजून पुढच्या केसमध्ये होते. काहीतरी कॅल्क्युलेशन गडबड होते. या मिस्टेक्स तुम्ही एकदा अनालाइज करा. अनालिसिस केल्यानंतर सिली मिस्टेकचे कॉमन कॉलम बनवा. तुमचे काय काय कॉलम्स आहेत. कारण काय, चुका लक्षातच नाही आल्या तर सुधारणार केव्हा? सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे ना. चुका लक्षात येऊ द्या. आमच्या सिली मिस्टेक्सचे टाइप्स काय पडतायत? मी कॅल्क्युलेशन मध्ये गडबड करतोय, मी रीडिंग मध्ये गडबड करतोय, मी ऑप्शन टिक करताना गडबड करतोय, नेमकं मी करतो काय आहे, माझी चूक कुठं होत आहे? मग जर याच्यापैकी माझे काही पर्टिक्युलर चूक असतील, मी त्याचे कॉलम्स तयार करतो. याच्या व्यतिरिक्त पण असू शकतात, त्याचे कॉलम्स तयार करा. माझे आज ऑप्शन मध्ये 2 चुकीचे ऑप्शन टिक झाले. यामध्ये कॅल्क्युलेशनने माझे 4 ते 5 क्वेश्चन चुकलेत. यामध्ये माझे सिली मिस्टेक्स मध्ये तुम्ही अजूनही घेऊ शकता. तुमचं क्वेश्चन सिलेक्शन ही पण एक मिस्टेकच आहे तुमची. आज माझे 4 ते 5 क्वेश्चन सिलेक्शन चुकलेत. हे लिहित चला, राईट डाऊन, नोट डाऊन. नेक्स्ट वेळेस जेव्हा तुम्ही टेस्ट द्यायला बसणार ना मित्रांनो, काही मोठी 0 to hero ऍक्टिव्हिटी करू नका. फक्त हा चार्ट ऑब्झर्व करा आणि फक्त एकदाच बनायचं की मी या चुका होऊ देणार नाहीत. द्या, विश्वास ठेवा, या ज्या काही संख्या आहेत या कमी होत जातील. जर एखाद्याने ऑप्शन्स मध्ये 3 चुकतायत, त्या टेस्ट मध्ये एखादी चूक झाली तर होईल. कॅल्क्युलेशन मध्ये चूक होत आहेत, ही संख्या कमी होईल. पण ह्या सगळ्या अनालिसिस तुम्ही स्वतः करा. आपली चूक कुठे होते? सिली मिस्टेक्स होण्यामागचं कारण एकच आहे, सेम मिस्टेक्स होतात, त्या लक्षात येतात, पण लक्षात आल्यानंतर देखील आपण नोट डाऊन करून घेत नाही आणि टेस्ट द्यायच्या आधी आपण ते रिकॉल करत नाही. अगेन सेम मिस्टेक्स, अगेन सेम मिस्टेक, अगेन सेम मिस्टेक, आणि ती कुठेतरी एक हॅबिट बनायला लागते. तर ही हॅबिट होऊ द्यायची नसेल, सांगितलेल्या गोष्टी प्रॉपरली करायच्या आहेत. इज दॅट क्लिअर? ओके, तर आपण हे सगळे क्वेश्चन्स पाहिले. अजून काही महत्वाच्या गोष्टी मित्रांनो, आपलं दररोज संध्याकाळी 8:30 वाजता 9 वाजता टेलिग्राम डिस्कशन करिअर बाबाचं डिस्कशन ग्रुपवर असतो. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डिस्कशन मध्ये चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट करायचं आहे. गजानन सर खूप चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स तुमच्यासाठी दिवसभर अभ्यास करून तयार करत असतात. तर याचं सर्वांनी प्रॉपरली बेनिफिट घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, युट्यूब लाईव्ह सेशन्स खूप महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. युट्यूब लाईव्ह सेशन्सवर काही विद्यार्थी जर SSC ची तयारी करत असणार तर SSC चे आता तुम्हाला लाईव्ह सेशन सुरू होणार आहेत आणि या लाईव्ह सेशन्स बद्दल खूप
कमी तासांचीच वेळ आहे आता, त्याबद्दल खूप मोठी अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत येईल. तर SSC चे लाईव्ह सेशन स्पेशल मॅथचे सुरू होतील, लाईव्ह सेशनचे. ओके, कोणते सर शिकवणार, काय शिकवणार, कसा सिलेबस असणार, सगळी डिटेल दिल्या जातील. त्यासाठी थोडंसं पेशन्स ठेवा. अजून या व्यतिरिक्त बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग एक्झामची तयारी करणाऱ्या माझे बाबर सरांचे आणि पवन सरांचे 1 बाय 1 आपण ठेवल्याप्रमाणे लेक्चर्स विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार लाईव्ह सेशन्स होत असतात. त्यासाठी जर कोणी नवीन असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर काही व्हिडिओज तुम्हाला मिळतील. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर बाकीच्याही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. अजून महत्त्वाची गोष्ट, आपला काय आहेत अपडेट्स, काय आहे इम्पॉर्टंट अपडेट्स, काय काय आहेत ते आज चेक करून घेऊया. सध्या असलं अपडेट्स, SSC CPO एक्झाम 2020 चा फायनल रिझल्ट लागलेला आहे. यानंतर सेडबी ग्रेड ए याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. यानंतर नाबार्ड ग्रेड ए यांचं ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी जी डेट सुरू होणार आहे ती 18/7/2022 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होतील नाबार्ड ग्रेड ए साठी. IDBI बँक एक्झाम कॉल लेटर आउट आहे. IDBI कोणतं, असिस्टंट मॅनेजर. ओके, हे थोडंसं इथं होतं एक्झिक्युटिव्हची एक्झाम झालेली आहे, तर इथे असिस्टंट मॅनेजरच्या कॉल लेटर आउट झालेला आहे, म्हणजे कॉल लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे. एक्झाम 23 तारखेला आहे. यानंतर SSC CGL 2021 चा फायनल आन्सर की रिलीज झालेली मित्रांनो, आणि DNS बँकेचा रिझल्ट लागलेला आहे ऑफिसरचा. याच्यावरून अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं DNS बँकेचं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी फ्री इंटरव्ह्यू गायडन्स साठी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं इंटरव्ह्यू गायडन्स आणि मॉक इंटरव्ह्यूज हे कंडक्ट केल्या जातील. सर्व काही तुम्हाला एक्सपर्ट टीम करून या सगळ्या इंटरव्ह्यूज बद्दल इन्फॉर्मेशन दिल्या जाईल आणि मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट केल्या जातील. नेक्स्ट, नवीन असाल कोणी तर आपल्या करिअर बाबा ABD या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. करिअर बाबाचं ऍप्लिकेशन ओके, गुगल प्ले स्टोअर जाऊन करिअर बाबा ऍप्लिकेशन आवर्जून डाउनलोड करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त अजून जर काही मदत लागल्यास, काही तुम्हाला जर अडचणी असल्यास दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात. 7350164735 हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे. निसंकोचपणे तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत आणू शकतात, पोहोचवू शकतात. तुमच्या सर्व शंकेचं निराकरण करण्याचा मी काय म्हणता येईल एकदम प्रामाणिक प्रयत्न करेल. ठीक आहे मित्रांनो, चला आजचं हे होतं बाबाच मंत्र सेशन 2. होप सो सर्वांना सगळेच आन्सरचे प्रश्न सॅटिस्फाईड मिळाले असतील. तयारीला लागायचं आहे. प्रायव्हेटायझेशनचा जो काही भुंगा आपल्या कानामध्ये वाजतोय तो बंद करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. इथं समय मित्रांनो, थँक्यू सो मच, बाय बाय.